वर्ष की साल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने। सरसंघचालक मोहन भागवतांनी 75तील निवृत्ती संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मोदींच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच खास लेख लिहून मोहन भागवतांना 75च्या शुभेच्छा दिल्या. भागवतांनी वसुधैव कुटुंबकम या सिद्धांतापासून प्रेरणा घेतल्याचं सांगत त्यांनी भागवतांचं तोंड भरून कौतुक केलंय. मोहन भागवत 2009 मध्ये सरसंघचालक बनले. ते आजही उत्साहानं काम करतात. त्यांनी विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे संघाच्या 100 वर्षाच्या प्रवासातील भागवतांचा काळ परिवर्तनकारी आहे. त्यांनी ग्रामीण आणि मागास भागात व्यापक काम केलंय. याबरोबरच संघाच्या गणवेशात आणि शिक्षा वर्गात सुधारणा केली. राष्ट्रीय हित आणि नागरी कर्तव्यांचा समावेश असलेलं पंच परिवर्तन भागवतांनी मांडलं. एवढंच नाही तर एक भारत श्रेष्ठ भारत या तत्वाचे ते खंदे पुरस्कर्ते राहिले. भागवत वसुधैव कुटुंबकमचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. खरं तर 11 सप्टेंबरला मोहन भागवतांनी 75 पूर्ण केली आहे, तर 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी 75 वर्ष पूर्ण करतायत. त्यामुळे भाजपच्या अलिखित नियमानुसार मोदी 75 पूर्ण करताच निवृत्त होतील अशी चर्चा होती. तर मोहन भागवतांनीही याच दरम्यान 75 संदर्भात वक्तव्य केल्यानं मोदी अस्वस्थ असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र भागवतांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट लाल किल्ल्यावरून संघाबद्दल गौरवोद्गार काढले. यातून संघ आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाला विराम देण्याचा प्रयत्न केला. आज से 100 साल पहले एक संगठन का जन्म हुआ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, और देश गर्व करता है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की इस 100 साल की भव्य समर्पित यात्रा को. लोकसभा निवडणुकीआधी भाजपला संघाची गरज नसल्याचं वक्तव्य नड्डांनी केलं होतं. त्यामुळे संघानं लोकसभा निवडणुकीपासून अंतर राखलं. यानंतर भाजपचं संख्याबळ 303 वरून 240 वर आलं आणि पंतप्रधान मोदींनी थेट संघाचं मुख्यालय गाठलं. एवढंच नाही तर आता 75 निमित्त सरसंघचालकांवरील विशेष लेखातून भागवतांच्या कार्यकर्तृत्वाचा कौतुक करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. त्यामुळे या लेखाच्या निमित्तानं मोदींनी 75तील निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय का, याची चर्चा आता रंगलीय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.